नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे 6 डिसेंबरची मोठी अपडेट. पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. पेन्शनधारकांना अलर्ट. या पेन्शनरची पेन्शन होणार बंद. शासनाचा मोठा निर्णय. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. चला तर पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शनधारकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बातमी. शासनाच्या या निर्णयामुळे पेन्शनधारकांचे आता धाबे दणदणले. या लोकांची आता पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या पेन्शनधारकांचे पेन्शन बंद होणार? पेन्शन बंद होण्याचे मुख्य कारणे कोणती? बंद झालेले पेन्शन पुन्हा सुरू होईल का? उपरोक्त सर्व दर्शविलेल्या प्रश्नांच्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी आवश्यक व हमखास पहा. चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. आज आपण पाहूया पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. या लोकांचे पेन्शन बंद करण्याचा निर्णय. जाणून घ्या सविस्तर माहिती. पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात. यातील सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे पेन्शन. मात्र आता सरकारकडून काही लोकांचे पेन्शन बंद करण्यात आली आहेत. यामुळे पेन्शनधारकांचे धाबे दणदणले आहेत. खरे तर पेन्शन धारकांना पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास वेळोवेळी कागदपत्रे सादर करावी लागतात आणि पेन्शनधारक जिवंत आहे किंवा नाही, योग्य व्यक्तीला योग्य लाभ मिळतो की नाही याची पडताळणी करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे पेन्शनधारकांना बंधनकारक असते. 30 नोव्हेंबर पर्यंत जिवंत असल्याचे किंवा हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत शासनाकडून पेन्शनधारकांना देण्यात आली होती आणि या मुदतीत अनेक पेन्शनधारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र सादर केले आहेत. परंतु काही पेन्शनधारकांनी या आपल्या हयात प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर पर्यंत सादर न केल्यामुळे ज्या पेन्शनधारकांना यामुळे जीवन प्रमाणपत्र सादर केली नाहीत त्यांची पेन्शन आता थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पेन्शन थांबली असेल तर काय करावे लागेल? जर तुमची पेन्शन लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे ब्लॉक केली असेल तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तर जर पेन्शनधारकाने 30 नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांची पेन्शन आता सरकारकडून थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केलेल्या पेन्शनधारकांच्या आता पेन्शन रद्द करण्यात येणार. तुम्ही आवश्यक पुरावे कागदपत्रे सादर करता तुमची पेन्शन पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी मात्र काही दिवस लागू शकतात. लाईफ सर्टिफिकेट सादर न करणाऱ्या लोकांची पेन्शन उशिराने त्यांच्या खात्यात उशिरा जमा होईल. जेव्हा लाईफ प्रमाणपत्र पेन्शनधारकांकडून सादर होईल त्यावेळी पुन्हा त्यांचे पेन्शन सुरू होणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.